माझं शिक्षण 12वी पास आहे मी. माझा एक 2026 मध्ये एक लाईटीचा करंट लागून माझा शॉकच्या याने हात गेला होता. दूध व्यवसायातून मला एवढं कळलं की दूध व्यवसाय ताजा पैसा येतो बरोबर. त्यामुळे आपल्याकडे हं, पैसा आहे तर किंमत आहे. ज्यावेळेस माझी घटना झाली त्यावेळेस मी म्हणजे 8 दिवस तर काही मला काही माहीतच नव्हतं नाही का काय झालंय काय नाही. हं, त्यानंतर 8 दिवसानंतर मला कळालं की माझा हात हात काढलाय म्हणून. सकाळी 2 तास काम करतो आपण आणि संध्याकाळी 2 तास. त्या व्यतिरिक्त आपण काम नाही करत ज्यादा. आपण जरी बाजारात गेलो ना, शेतकरी असेल ना त्याची काय घ्यायचं. हं, कारण हं, की व्यापारी काय करतात, व्यापारी आपल्याला कायची गॅरंटी देत नाहीत, काही नाही, काही नाही. तसं शेतकरी आपल्याला हं. सगळ्या गोष्टीला बांधून राहत असतो. वडील चालवत होते तेव्हा फक्त घर खर्च चालवत होता नाही का म्हणजे धंद्यात. आता घर खर्च पण चालून बाहेर पण काहीतरी होतं. मनाचं जिद्द असेल तर आपणही कोणताही व्यवसाय करू शकतो. याचं उत्तम उदाहरण आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज आपल्यासोबत असणार आहेत अभय पडोळे, ज्यांचा पडोळे डेअरी फार्म आहे घाटशिरस येथे. संपूर्ण ते दूध व्यवसाय करतात. त्यांच्यासोबत एक घटना घडली. ती कोणती घटना या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे त्यांचा एक हात त्यांना नाहीये. एका हाताने ते संपूर्ण काम करतात, दूध व्यवसाय करतात. कसं त्यांचं व्यवस्थापन असतं, अडचणी कोणत्या येतात त्यांना, संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार. नमस्कार दादा. तुमचा परिचय देता मला संपूर्ण एकदा? हो, माझं नाव अभय चंद्रकांत पडू आहे. मी राहणारा घाटशिरस, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. तुमची या व्यवसायाची सुरुवात कशी झाली? तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? माझं शिक्षण 12वी पास आहे मी. माझा एक 2026 मध्ये एक लाईटीचा करंट लागून माझा शॉकच्या याने हात गेला होता. त्यावरून आपण मग ठरवले की आपल्याला दूध धंदा चालू करायचा. मग आपण पहिले आपला दूध धंदा होता पण थोडा होता 2-3 गायांचा पहिले नाही का. हं. मग आपण ज्यादा गाई केल्या इकडे गोठा बांधला. तेव्हापासून मग आपण ठरवलं की आपल्याला दूध धंदा यशस्वी होऊ आपण. कोणत्या वर्षी तो व्यवसाय सुरू केला तुम्ही? आपण तसं पहिले आपल्या वडिलांपासूनच आहे. हं. 18-15 सालपासून. पण आपण जे आपली घटना झाल्यापासून मग आपण ज्यादा हे केलं नाही का. त्यात हे केलं. ज्यादा डोकं घातलं. आधी आपल्याकडे 2 ते 3च गायी होत्या. म्हणजे तो जो व्यवसाय होते, म्हणजे सुरुवातीचा जो काळ होता, त्यामध्ये तुझे वडील जे होते, ते हा व्यवसाय करत होते. हो. मी त्यावेळेस फक्त दूध काढत होतो आणि चारा आणत होतो. बस त्या व्यतिरिक्त काही नव्हतं करत. दूध व्यवसायाचं कधी क्लिक झालं आणि का वाटलं की आपण दूध व्यवसाय सुरू करावा? असं वाटलं की आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून नाही का. त्याच्यामुळे मग आपण दूध धंद्याकडे ज्यादा वळलो. मग आपण आता 10 गायी केलेल्या आहेत. ज्यावेळेस तुझ्यासोबत ही जी घटना घडली, त्यावेळेस काय परिस्थिती होती? दूध व्यवसाय कसा चालत होता? घराची परिस्थिती कशी होती? ज्यावेळेस माझी घटना झाली त्यावेळेस मी म्हणजे 8 दिवस तर काही मला काही माहीतच नव्हतं नाही का काय झालंय काय नाही. हं, त्यानंतर 8 दिवसानंतर मला कळालं की माझा हात हात काढलाय म्हणून. हं. त्यानंतर मग डोक्यात एकच विचार ठेवला. आपल्याला आता शेवटचा पर्याय म्हणजे दूध धंदाच करायचा. आधार कोणी दिलेला त्यावेळेस? म्हणजे त्यावेळेस आधार आपल्याला दादानी आणि वडिलांनी. हं. बाकीचे काही गावातले म्हणायचे, चुलते काके म्हणायचे की नको करू, काही नाही त्याच्यात. आता एक प्रश्न येतो, दूध व्यवसायामध्ये भरपूर कष्ट असतात. आता हे कष्ट करण्यासाठी मला सांग, की तू एका हाताने सगळं कसं मॅनेज करतो? आता ती सवय लागून गेली. थोडेफार येतात अडचणी, पण आता ते एवढं काही नाही वाटत नाही का. हं. चारा कापण्यासाठी थोडी अडचण येते फक्त. बाकी काही नाही. सुरुवातीला त्रास होत होता? हो, सुरुवातीला थोडा त्रास झाला ना. हं, म्हणजे जे 2 हातांनी काम होतं ते 1 हाताने होऊ शकत नाही. हे तर आपल्याला माहितीच आहे. हं, हं. वडील ज्यावेळेस व्यवसाय करत होते, त्यावेळेस वैयक्तिक तू जे काम करत होता, त्यातून तुला कोणते अनुभव आले आणि गायी कशा वाढवल्या एवढ्या? आपण पहिले आपल्या घरापाशी एक एक पाखी पडी होती. त्यात वडील हं, 3 गायींचं हे करायचे नाही का म्हणजे. त्याच्यातून आपल्याला कळालं की बुवा आहे म्हणून दूध धंद्यात काहीतरी प्रॉफिट आहे. हं, मग त्यामुळे म्हणलं की हं, वडिलांना म्हणलं आपल्याला आता शेड बांधू नाही का इकडल्या जागेत. हं, मग इकडे शेड आणलं. हं, मग हळू एक 5 गायी केल्या, मग 6 केल्या, मग 10 केल्यात आता. म्हणजे हं, प्रॉफिट आहे त्याच्यात. असं नाही की प्रॉफिट नाही म्हणून. काही काय म्हणतात हं, की प्रॉफिट नाही नुसते कष्टाचे आहेत. तसं नाही हं, प्रॉफिट आहे. हं. ज्याला मनातून करायचंय ना तो करू शकतो काही पण. घटनेतून सावरायला किती दिवस गेले मग? मला घटनेतून सावरायला एक 4 महिने गेले होते. हं. 2 महिने हॉस्पिटलला होतो.
प्रत्येक व्यवसाय करताना आपल्याला मनात जिद्द असेल तर आपण तो व्यवसाय करू शकतो. हे तू दाखवून देत आहेस. दररोजचं चाऱ्याचं नियोजन कसं करतो मग? दररोजचं चाऱ्याचं नियोजन आपलं आता घरचाच चारा आहे सगळा टोटल. विकतचं काहीच नाही. घरचा किती जागेत चारा आहे? घरचा एक 3 एकरात चारा आहे सगळा टोटल. काय काय नियोजन केलंय चाऱ्याचं? काही गिन्नी गवत आहे थोडं, बर. घास आहे आणि मका आहे टोटल बाकी. 2.5 एकर 2 एकर मका आहे. हं. अर्धा एकर घास आणि अर्धा एकर गिन्नी गवत. सकाळी आणि संध्याकाळी चारा किती वेळा टाकला जातो? चारा आपण 2 टाईम. सकाळी एक धारा झाल्या की 9 वाजता हं, हं. आणि संध्याकाळी एक 5 वाजता. आणि पाण्याचं व्यवस्थापन कसं केलंय? पाण्याचा आपण सोडबांध आहे ना आपली, बर. ओपन गोठा नाही घ्यायचा. त्याच्यामुळे 2 टाईमाला आपण सोडबांध करतो त्यावेळेस पाणी पितो. आपण बघत आहोत की काही जण मुक्त गोठाकडे आता वळायला सुरुवात केलेली आहे. मला सांगा की तुम्ही बंदिस्त का ठेवले? म्हणजे मुक्तचा नियोजन कधी करणार आहात आणि का केलं नाही अजून? नाही, मुक्त गोठा म्हणजे मध्ये काय विषय होतो, की ज्यादा मस्टडीजचं प्रमाण होतं. बर. आणि काही काही वेड्याने करतात ना, हं. मारहाण करतात. त्यावेळेस काही गायाची गाभण क्षमता ती आहे ना, गाभण राहण्याची, हं. ते पण हे होतं. म्हणजे घाबरतात हां. मारल्याने त्याने. त्याच्यामुळे आपण ठरवलं की मुक्त गोठा नाही करायचा आपल्याला. आता बंदिस्तमध्ये तुमचं नियोजन आहे. एकूण किती बाय कितीचा शेड आहे आणि शेडचं नियोजन कसं केलेलं आहे पूर्ण? शेडचं नियोजन आपलं एक 60 फूट लांबीचं आहे आणि 22 फूट रुंदी आहे. मध्ये दावण टाकलेली आहे. हं. म्हणजे जरी पाऊस आला तरी एक साईडने दिवसभर राहतात, एका साईडने संध्याकाळी राहतात. दिशा कशी ठेवली आहे शेडची? शेडची पूर्व पश्चिम. पशुखाद्याचं नियोजन कसं आहे? पशुखाद्याचं सरकी, वालीस आणि मकाचा बाळला. तुम्हाला आता किती वर्ष झाले म्हणला तो व्यवसाय म्हणजे स्वतः तुम्ही हँडल करत आहात? मी स्वतः 2023 पासून हँडल करतो. 2023 पासून तुम्ही सुरुवात केली. पहिलं जे वर्ष होतं, तर त्या पहिल्या वर्षात तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या? कसं संपूर्ण नियोजन करत होता तुम्ही? पहिल्या वर्षात आपल्याला अशा अडचणी आल्या की चाऱ्याचं नियोजन नाही झालं ज्यादा नाही का. हं, आणि गाई कोणती चॉईस करायची बाबा बाजारात गेल्यावरती, हं. ते एक नाही पहिल्या वर्षी समजलं. मग कसं तुम्ही नियोजन पुढे केलं? पुढं चालून मग आपण थोडं गोठ्यावरती हे केलं नाही का, लक्ष दिलं दुसऱ्यांच्या पण, हां, काय चाललंय काय नाही, हां. हं, कशा गाई आहेत. हं. त्यावरून मग आपण खरेदी करायला चालू केल्या चांगल्या नाही का, टॉपच्या कारवडी. वडील ज्यावेळेस करत होते, त्यावेळेस दूध व्यवसाय कसा चालत होता? आणि तू जेव्हापासून सुरू केलं आणि आता हँडल करतोयस, काय फरक केला गोठ्यामध्ये आणि नियोजनामध्ये? वडील चालवत होते तेव्हा फक्त घर खर्च चालवत होता नाही का, म्हणजे तो धंद्यात. आता घर खर्च पण चालून बाहेर पण काहीतरी होतं. म्हणजे पैसे आता बँक बॅलन्स राहायला लागला भाऊ नाही का. म्हणजे पहिले कसं त्यांचा खर्च आणि घर खर्च चालवायचा फक्त. आणि आता जादा केल्याच्या नंतर घर खर्च पण चालतो आणि काही मागं पण राहतात. घरच्यांनी कशी साथ दिली? म्हणजे तुझ्यासोबतची घटना घडली. त्यानंतर दूध व्यवसायात उतरल्यानंतर त्यांनी कशी साथ दिली? ते म्हणले तुला करायचं तर तू तुझ्या जीवावरती कर पहिले नाही का. म्हणलं नाही तुम्ही पण साथ देताल तेव्हा तर करेल ना. हं. त्यावेळेस मग घरचे म्हणले बरं चालतंय करू आपण तिकडे शेड बांधू. घरच्यांची मदत मिळते व्यवसायात? हो आहे ना. पण पहिले म्हणजे आपण शेड बांधलं ना त्यावेळेस सगळं घरच्यांकडूनच घेतलं होतं नाही का. हं. मग नंतर मग पुढे चालून काय आपण मग दूधवाल्यांकडून उचल घेऊन खरेदी केल्या. खरेदी किती केल्या आणि तयार किती केल्या गोठ्यामध्ये? तयार आपण 2च केल्या. आणि खरेदी कुठून केलेल्या? खरेदी आपण घोडेगाव बाजारातून. ज्यावेळेस तुम्ही खरेदी करायला गेला गायी, त्या गायीमध्ये तुम्ही काय बघून खरेदी केलं? कशी खरेदी करता तुम्ही? गाईमध्ये आपण रंग-रूप पाहून आणि दुधाची क्षमता पाहून खरेदी केली नाही का. बरं. म्हणजे आपण दूध किती देईल बुवा. हं. कितव्या व्यताच्या खरेदी केलेल्या? पहिल्या व्यताच्या आणि दुसऱ्या व्यताच्या. खरेदी करताना आपण बघतो, की आपण ज्यावेळेस खरेदी करायला जातो, तिथे काही व्यापारी पण असतात. आपण नवीन असतो व्यवसायामध्ये आणि फसवणूक होताना आपल्याला दिसते. तर त्याला कसं सामोरं गेला तुम्ही? नाही आपण पहिली गोष्ट म्हणजे व्यापाऱ्यांच्या गाई घेतल्याच नाहीत. हं, आपण जरी बाजारात गेलो ना, शेतकरी असेल ना त्याची गाई घ्यायचं. हं, हं, कारण की व्यापारी काय करतात, हं, व्यापारी आपल्याला कायची गॅरंटी देत नाहीत, काही नाही, काही नाही. तसं शेतकरी आपल्याला हं, सगळ्या गोष्टीला बांधून राहत असतो. हं. आतापर्यंत दूध व्यवसायात तुमची कोणती चूक झाली आहे का? जी इतरांनी करू नये असं तुम्हाला वाटतंय? नाही आपल्याकडून एकदा अशी चूक झाली, की हं, मागच्या 1 वर्षापूर्वी
एक आठ हं, 9 महिने झाले असतील. गाईला ताप हं, आला, आपण त्याच्यात धुण्यात गेलती. घरची गारुड होती, एक 25-26 लिटर दूध द्यायची. हं. तर त्यावेळेस माझी ती गाय गेली. त्यातून काय अनुभव आला तुम्हाला? त्यातून असा अनुभव आला की परत टाकीत धुणं नाही का पाणी ओतणं नाही तिच्यावरती परत. हं. तुम्ही दूध व्यवसाय सुरू केला. एक महत्त्वाची गोष्ट असते त्यामध्ये, की गाई वेळेवर गाभण राहिली पाहिजे. तिचं वेळेवर वेद झालं पाहिजे. तर त्याचं नियोजन तुम्ही कसं केलं सुरुवातीपासून? त्याचं नियोजन आपण सुरुवातीपासूनच मिनरल मिक्सर चारवत होतो. हं, आणि गिन्नी गवत आहे ना, त्याचं प्रमाण आपण कमी देतो नाही का, आता पण आणि आधी पण. हं, गिन्नी गवतामध्ये फक्त पोट भरण्याची क्षमता असते ना, हं, त्याच्यात काही कंटेन नाही आहे जादा करून. हं. फक्त पाणीच राहतं ना, त्याच्यामुळे आपण ते कमी देतो. दुधाचं प्रमाण किती आहे गायींचं आपल्या गोठ्यामध्ये? कॅपॅसिटी किती आहे? एक गाई आपली 25 पर्यंत आहेत. बरं, 25, 22, बरं. 20. हं, म्हणजे 20 प्लस आहेत सगळे. हं, 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 हं. फॅट एस-एन-एफ किती लागतं दररोज? फॅट एस-एम-एस 3-4 फॅट लागते. 8-4 एस-एम-एस टाकतो. एक 30-32 डिग्री लागते. काही गायी चारा वगैरे पशुखाद्य ह्या चांगल्या प्रकारे खातात, पण त्यांचं दूध जास्त नसतं. तर त्यामागची कारणं काय असू शकतात असं तुम्हाला वाटतं तुमच्या अनुभवातून? त्यामागचे कारण त्यांना फॉस्फरस कमी असण्याचे बरं. आणि ताकदीची क्षमता कमी. हं. पचनक्रिया एक कमी होणे. त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी गिन्नी गवत नकोय त्यांना नाही का, म्हणजे गिन्नी गवताने काय होतं, आधी फॉस्फरस कमी कमी होतं गाईंचं. त्यामुळे त्याने चारा खाण्याची पण क्षमता कमी करतात नंतर. हं, दूध पण देत नाहीत गिन्नी गवताने. हं, आणि ऊस एक. हं, ऊस एक कमी प्रमाणात हवा नाही का. हं, ऊसामध्ये गोड क्षमता जादा असते ना, हं, हं. त्यामुळे पण काही प्रॉब्लेम येतात बरं. शुगरमुळे. तुमचं दररोजचं दूध किती असतं? माझं सध्या दररोजचं दूध एक 100 क्रॉस आहे. त्यासाठी मशीन वापरता तुम्ही? हो, मशीन आहे ना. हं. आणि दूध कुठं जातं तुमचं? दूध आपल्या इथं संकलनची गाडी येते. हं, हनुमान दूध संकलन म्हणून हे म्हणजे आपलं गोठ्यापाशीच गाडी येते नाही का दररोज 2 हं, टाइम, हं. सकाळ संध्याकाळ. तिथे जातो. महिन्याभराचा तुमचा खर्च कशा-कशावर किती-किती होतो? महिन्याभराचा आपला एक 40 पर्यंत हे जातं मस्टर जातं नाही का. हं. त्यातला आपला एक 60,000 रुपये ना ठोक खर्च आहे आपला याचा पशुखाद्याचा. हां. पशुखाद्याचे एक 60,000 रुपये साधारण खर्च आहे आणि नंतर काही दवाखाना वगैरे त्यांचा तो एक 1,000 रुपये. बस मग बाकी काही खर्च नाही. एवढं सगळं तुम्ही सांगताय, जे संपूर्ण तुम्ही व्यवस्थापन केलं गोठ्यामध्ये. आतापर्यंत असं कोणतं तुमचं नियोजन पुढे आहे का? दूध व्यवसाय तुम्ही म्हणताय, तुम्ही आता 10 गायींपर्यंत पोहोचलाय. पुढे काय-काय स्वप्न आहे यातून तुमचं? पुढे काय आणखीन वाढवायचा, मोठा करायचा. हं, आणखीन हं. 10 गाई घ्यायच्या, 20 करायच्या. दूध व्यवसायातून काय शिकायला मिळतं? का आवडतो दूध व्यवसाय? दूध व्यवसायातून मला एवढं कळलं की दूध व्यवसाय ताजा पैसा येतो बरोबर. त्यामुळे आपल्याकडे हं, पैसा आहे तर किंमत आहे. हं, पैसा जर नसेल तर तुम्हाला कोणीच हं, हे नाही करत, हं. बघत नाही. आता हे उत्पन्न पुढे वाढवण्यासाठी काय प्रयत्न असणार आहेत? आता प्रयत्न इतकेच की जे आता मागे राहिले ठेवलेले पैसे आहेत हं, त्यात पहिले आणखीन एक शेड बांधायचं मोठं. हं, परत त्यानंतर शेड घेऊन परत नाही तर त्यातले उरलेले पैशातून परत गाई खरेदी करायच्या. त्यांचं परत दूध हं. वाढवायचं. तुमचं पूर्ण आधीचं शेड होतं त्यातच तो नियोजन केलं का शेड नवीन बांधलेलं आत्ताचं? नाही, पहिले आपली ना सिंगल पाखी पडवी होती. बरं. त्यात आपले वडील बघत होते तेव्हा नाही का. 3 गायींपुरती पडी होती. तिथं काय आपलं हे नाही झालं. गाई वाढवायच्या म्हणलं ना आपण. हां, त्यावेळेस मग आपल्या गाई तिथं बसवत नव्हत्या 5. हां, मग असं म्हटलं की शेड बांधू. मग शेड बांधलं इकडं. हां. घरच्याच वावरात नाही का म्हणजे रोटची. दररोजचा दिनक्रम कसा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत? सकाळी 2 तास काम करतो आपण आणि संध्याकाळी 2 तास. त्या व्यतिरिक्त आपण काम नाही करत ज्यादा. हं, हं, म्हणजे गरजच पडत नाही थोडक्यात नाही का. हं. नोकरी करणारे सकाळी 6:00ला जातात, संध्याकाळी 8:00ला घरी येतात. हां. आणि त्यांचा महिन्याचा इन्कम आहे सारा 40,000 ते 45,000 रुपये येते.
आपण सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास जरी केलं तरी आपलं हे होतं, काम होतं नाही का? आणि महिन्याचा इन्कम आपला 1,40,000 पर्यंत जातो. दादा, तुमची भरपूर जिद्द आहे दूध व्यवसायामध्ये. म्हणजे तुमच्यासोबत जी घटना घडली, त्याच्यातून तुम्ही सावरून अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करत आहात आणि त्यातून तुमचं खूप स्वप्न देखील आहे. गायी वाढवणं असेल, उत्पन्न वाढवणं असेल, यासारखं तुमचं नियोजन चालू आहे. नक्कीच जे तरुण या व्यवसायात उतरायला बघतायत, तुमच्याकडे पाहून त्यांना एक चांगली प्रेरणा देखील मिळेल, की हां, जिद्द असेल तर आपण कोणताही व्यवसाय करू शकतो. तरुणांना तुमचा काय सल्ला असेल? माझा तरुणाला एकच सल्ला असेल, की नोकरी करून काहीच होत नाही. तुम्ही नोकरी कोणाचा तरी गुलाम बनूनच राहतात नोकरी केल्यावरती. तुम्ही 2 गाई 4 गाई करा. तुम्ही स्वतः मालक असणार इथं, तितकंच. आणि नोकरीपेक्षा शेतीधंदा, दूधधंदा केव्हा पण परवडेबल आहे. हं. दूध व्यवसायामध्ये तुमच्या या अनुभवातून सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? कोणत्या गोष्टीवर आपण लक्ष ठेवलं पाहिजे? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण गाई खरेदी करताना कोणत्या केल्या पाहिजेत, कशा केल्या पाहिजेत. आणि गाई ज्यावेळेस गाभण ठेवायच्या आपल्या त्यावेळेस ब्रीडिंग वरती काम केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला घरची टॉपची कारवड तयार करता येते. बाजारात जर आपण जर टॉपची कारवड जर घ्यायला गेलो, तर आजच्या घडीला 1-1.5 लाख रुपये ते 1.75 लागतात. ही जर आपण घरी जर तयार केली, तर आपले तेवढे पैसे वाचतात. ब्रीडिंग तुम्ही म्हणताय, ब्रीडिंगवर काम केलं पाहिजे. आता तुम्ही ब्रीडिंगवर काम केलंय का आपल्या गोठ्यामध्ये गाय वाढवताना? ब्रीडिंग वरती काम केलेलं आहे ना आपण. आणि हे सगळं कसं शिकला तुम्ही? आपण हे शिकलो म्हणजे रोशनी तबे म्हणून इन्स्टाला आयडी आहे. बरं. डॉक्टर नाही का? हां. आपली अशीच ओळख झाली होती इन्स्टावरतीच. हां. ते व्हिडिओ बनायचे मी पण बनवत होतो त्यावेळेस. ते म्हणे की आपल्याला तू ब्रीडिंग वरती काम करायला शिक नाही का? तेव्हापासून मग आपण ठरवलं की ब्रीडिंग वरती काम करायचं. त्यांच्या ब्रीडिंग वरती त्यांच्या गोठ्यावरती गेलो त्यावेळेस ब्रीडिंगच्या कारवडी पाहिल्या त्यांच्या. टॉपच्या कारवडी होत्या नाही का? हं. एक 14 महिन्यात कारवड आहे ना सेटवरती होती. वेळेवर गाय गाभण राहणं किती महत्वाचं आहे? ते 100% महत्वाचं आहे. कारण की गाय जर का आपण जर राहिली नाही, कारण की गाय वेल्याच्या नंतर पहिला माज आणि दुसरा माज जाऊन द्यावा लागतो. ते याच्यात तर काय काय गाभण राहतं. तिसऱ्या माजाला गाय भरवलीच पाहिजे. हं. म्हणजे काय होतं ती पुढं पण पुढच्या हाताला पण दूध देते आणि गाभण राहण्यासाठी पण हे होते. आता लहान वासरं आहेत गोठ्यामध्ये. हो, एकच आहे सध्या लहान. लहान वासराचं कसं संगोपन केलं जातं? लहान वासरांना आपण गोळी पेंड आणलेली आहे. बरं. ती आणि एक 2.5 लिटर दूध. 2 टाईमच मिळून 2.5 ते 3 लिटर. आणि गोठ्यामध्ये आता गाभण गाय आहेत. हो, आहेत ना. त्यांना कसं पशुखाद्य असेल, चाऱ्याचं कसं नियोजन असतं त्यांचं? त्यांना पण यांच्यासोबतच चारा आणि त्यांना एक सेपरेट गोळी पेंड भेटते. बरं. ती एक. दूध व्यवसाय आपण एक गोष्ट सतत ऐकायला मिळते, की गोठे काय-काय बंद होतात, दूध व्यवसाय परवडत नाही म्हणून. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं असेल? गोटे बंद होण्याचं कारण एकच आहे दादा, की काही काय करतात नवीन धंद्यात उतरतात आणि ते बार्ली म्हणून नाही का, त्याच्यावरती ज्यादा हे करतात. त्यामुळे एक आणि गिन्नी गवत आहे ना, त्याचं प्रमाण काही नवीन गोठ्यावाले हे करतात, हं. वाढवतात. म्हणजे फक्त तोच. त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. मग त्यांना गोठा बंद करावा लागतो. त्यांना माझं सांगणं एकच आहे, की त्यांनी मकावरती नाही तर कडवावरती ज्यादा हे केलं पाहिजे. हां. आणि बार्ली ही नकोच आहे गायांना. तुम्ही सांगितलं, की तुमच्या गोठ्यामध्ये या कॅपॅसिटीची गाय आहे आणि तुमचा घरचा चारा आहे. काही जणांकडे विकतचा चारा ते नियोजन करतात दूध व्यवसायाचं. तर विकतचा चारा जर असेल, तर किती दूध देणारी गाय आपल्या गोठ्यामध्ये असली पाहिजे? तरच परवडू शकतो. ती गाई 20 प्लस तरी पाहिजे नाही का, म्हणजे त्यावेळेस त्याला विकत चारा घेऊन परवडत. हं. नाहीतर त्याची गाई जर 12 लिटर आणि 14 लिटर जर दूध देत असेल, हां. तर त्याला विकत चारा घेऊन अजिबात नाही परवडणार. कधी चाऱ्याची वगैरे कमतरता भासली का तुम्हाला आत्ताच्या अनुभवातून? चाऱ्याचं नियोजन चुकलं वगैरे? नाही, सध्या तर आणखीन कमतरता नाही भासली. हं. याच्या खाली रूट खाली मका करतो ना. हं, हं, हं. ती जरी खायला आली तर पुढची महिन्यात खायला आली पाहिजे ही संपायच्या आत. हं, हं. परत त्यावरच लगेच मका करून देतो. कोणत्या सीझनमध्ये जास्त त्रास होतो व्यवसायात या? पावसाळ्यात. काय काय त्रास होतो?
पावसाळ्यात ज्यादा त्रास म्हणजे चारा आणण्याचा हं. आणि मस्टडीजचं प्रमाण. बरं. कसं नियोजन करता मग ते? त्यावेळेस मग हे करतो, चिखलात चारा काढावाच लागतो. बरं. त्याच्यात काही हेच नाही. कधी दूध व्यवसाय मग आता म्हटला, की तुम्ही चिखलात चारा काढावा लागतो, मस्टडीचं प्रमाण होतं. कधी मग असं वाटलं का, दूध व्यवसाय नकोसा वाटला का आणि दूध व्यवसाय बंद करू वाटला का मग? नाही तसं आपण विचारच येऊन नाही दिला. हं, काही म्हणतात की चारा काढावा लागतो, चिखलात वजे व्हावं लागतात. हं. त्याच्यामुळे आपण डोक्यात हा विचारच येऊन नाही दिला नाही का. तुम्ही आम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती दिली, तुमचा अनुभव सांगितला आणि पुढचं जे नियोजन तुमचं असणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती दिली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमची इथून पुढची जी वाटचाल असणार आहे या व्यवसायामध्ये, त्याबद्दल पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.